म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये। नमस्कार, आम्ही सारे खवय्येच्या आंबा महोत्सवामध्ये मी शेफ देवव्रत जातेगावकर तुमचं मनापासून स्वागत करतो। असं म्हणतात की भारतीय लोक जेव्हा पण काही डिशेस बनवतात, इंटरनॅशनल असो कुठल्याही डिशेस असो, त्यांना इंडियन टच देतात। थोडाफार प्रमाणात ते खरंही आहे म्हणा, कारण की मसाले आणि मिरच्याशिवाय आपलं पानं चालत नाही आणि प्रत्येक गोष्ट टेस्टी असायलाच हवी, नाही का? तर बेसिकली आपण हे जे करतो इट इज वन काइंड ऑफ फ्युजन, म्हणजे यालाच फ्युजन म्हणतात ना, की दोन खाद्य संस्कृतीमधल्या दोन विभिन्न गोष्टी घेऊन त्यांचं एकत्रीकरण करणं आणि त्यातनं एक नवीन गोष्ट तयार करणं, इट इज फ्युजन। पण मला असं वाटतं अशा प्रकारचे फ्युजन नुसते आपणच करत नाही तर जगभरामध्ये चालतात हे। जसं मी अमेरिकेत बघितलं आहे की बर्गर आहे, त्याच्यामध्ये कोरियन बार्बेक्यू मीट त्याच्यामध्ये घालतात किंवा इव्हन तंदुरी चिकन किंवा चिकन टिक्का घालून बर्गर तयार करतात, हे पण फ्युजनच आहे ना। तर तशाच प्रकारचे फ्युजनच्या खूप मस्त मस्त रेसिपी आणि यातनं नवीन टेस्ट डेव्हलप होतात, नवीन गोष्टी आपण निर्माण करू शकतो। तर आजच्या दोन रेसिपीज मी तुमच्यासाठी आणलेल्या त्या माझ्या पर्सनल फेवरेट आहेत, त्या फ्युजनच्या रेसिपीज आहेत आणि आंब्याचा सीझन असल्यामुळे आंब्याच्या या रेसिपीज आहेत मस्त। सुरुवात करूया आजच्या रेसिपीजला, बाकी गप्पा किचनमध्ये होणारच आहेत। लेट्स गो टू किचन। आजच्या दोन्ही रेसिपी खूप भन्नाट आहे बरं का। पहिली रेसिपी एक पिझ्झाची रेसिपी आहे, मँगो चिली पिझ्झा, आणि दुसरी रेसिपी आहे कॅरमेल चॉकलेट कॅशोनट्स। पहिल्या रेसिपीला सुरुवात करूया, मँगो चिली पिझ्झा। लागणारं साहित्य आहे आंबा, टोमॅटो, कांदा, गाजर, प्रोसेस चीज, ऑलिव्ह ऑइल, मोझरेला चीज, ज्वारीचं पीठ, नंतर यीस्ट, मैदा, साखर, टोमॅटो केचप, मिक्स हर्ब्स, मीठ, चिली फ्लेक्स आणि लसूण, हे सगळं साहित्य घेतलेलं आहे आपण। आणि हे फ्युजन कसं करतो आहे आपण, बेसिकली मँगो आणि चिलीचा पिझ्झाला हा म्हणजे एक वेगळ्या प्रकारचा पिझ्झा आपण करतो आहे। हा ट्रेडिशनल पिझ्झा नाही आहे, थोडासा त्याला बदल करतो आहे आणि याच्यामध्ये ज्वारीचं पीठ आणि मैदा आपण वापरतो आहे। तुम्हाला खरं सांगू का, ही रेसिपी मी का करतो आहे, कारण की ही रेसिपी माझ्या गरजेमुळे आली खरं सांगायचं घरी, कारण की मुलीला खूप आवडतो पिझ्झा, पण मला पर्सनली दररोज तो बाहेरनं आणलेला पिझ्झा आवडत नाही, पूर्ण मैदा असतो। तो मी मध्ये तिला ज्वारीचं आणि असं कॉम्बिनेशन करून तिला पिझ्झा दिला, तिला आवडला आणि मलाही थोडं बरं वाटलं, कारण की मग थोडंसं हेल्थचा पण विचार होतो आणि ॲट द सेम टाईम मुलांना पण सुट्ट्यांमध्ये काहीतरी खायचं असतं, वेगळं खायचं असतं, तर दोन्ही पण गोष्टी होतात, त्या दृष्टीने हा केलेला आहे। पण याच्याबरोबर जेव्हा मँगोचं कॉम्बिनेशन आहे ना, खूप मस्त लागतं, तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी। तर आधी आपल्याला पिझ्झाचा जो डो आहे तो तयार करायचा आहे। तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, आपण इक्वल क्वांटिटी घेतलेलं ज्वारीचं पीठ आणि मैदा, याच्यामध्ये आपण जस्ट मध्ये वेल सारखं करायचं आहे, गड्डा करून त्याच्यामध्ये मीठ, साखर आणि आता हे यीस्ट ऑलरेडी मी जस्ट पाण्यात टाकलेलं आहे, पण पावडर असते ती डायरेक्ट पावडर तुम्ही टाकली तरी चालेल। याच्यामध्ये थोडीशी एक अर्धा चमचा यीस्टची आणि याच्यामध्ये वॉर्म वॉटर टाकायचं आहे, म्हणजे जे ग्रॅन्युल्स मिळतात ना, यीस्ट ड्राईज मिळतं, ते अर्धा चमचा याच्यात घ्यायचं आहे। मीठ, साखर घालायची, अर्धा चमचा यीस्ट आणि नंतर थोडंसं कोमट असं पाणी एक अर्धा वाटी टाकायचं आहे। का हे एक 10 मिनटं ठेवायचं आहे, का ठेवायचं आहे, कारण की ती यीस्टची रिॲक्शन झाली पाहिजे, ॲक्टिवेट झालं पाहिजे यीस्ट, त्याच्यासाठी। आणि मग हे झालं 10 मिनटं झाल्यानंतर साधारणपणे एक 2 चमचे ऑलिव्ह ऑइल, एक 1.5 चमचा ऑलिव्ह ऑइल याच्यात टाकायचं आहे।
त्याचा एक व्यवस्थित घट्ट असा डो तयार करून घ्यायचा आहे आणि याला आपल्याला 15 ते 20 मिनिटं या डोला ठेवायचं आहे प्रूव्हिंगसाठी. आपण करतोय मँगो चिली पिझ्झा. येस, पिझ्झाचा जो डो आहे तो लावून घेतलेला आपण ज्वारी अर्धी क्वांटिटी ज्वारी आणि अर्धा मैदा एकत्र करून त्याच्यामध्ये ईस्ट, साखर, मीठ, थोडंसं ऑलिव्ह ऑइल आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून आपण हा डो तयार करून घेतलेला आहे. याला आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे 15-20 मिनटं. एक मात्र लक्षात घ्या, तुम्हाला जो बाहेर पिझ्झा जो कधी रेडीमेड पिझ्झा बेसेस मिळतात किंवा इतर बाहेर जो पिझ्झा मिळतो त्याच्यापेक्षा थोडीशी चव वेगळी असणार आहे आणि क्रिस्पीनेससाठी याला थोडंसं जास्ती वेळ तुम्हाला ठेवायचं आहे ओव्हनमध्ये. तो लवकर क्रिस्पी होणार नाही कारण त्यात ज्वारी पण आपण टाकलेली आहे. पण मी काय म्हणतो आहे की थोडंसं आपल्याला ॲडजस्टमेंट करायला लागली तरी चालेल, पण आपली हेल्थ महत्त्वाची, त्याच्यामुळे थोडीशी ॲडजस्टमेंट करायची. पण टेस्ट मात्र मस्त लागणार आहे बरं का पिझ्झाची, कारण की त्या ज्वारीची पण त्याला टेस्ट येणार आहे आणि मँगोचा फ्लेवर आहे खूप मस्त. आणि सॉस हा आपण ट्रेडिशनल सॉस नाही करणार होतो, पिझ्झा सॉस असतो. याच्यामध्ये मी थोड्याशा भाज्या पण टाकणार आहे, गाजर वगैरे टाकणार आहे, थोडीशी त्याचे न्यूट्रिशन त्याचं वाढेल, शिवाय टेस्ट पण एकदम मस्त लागते. आणि हा सॉस मी कुक करणार नाही आहे, हा मी कच्चाच ठेवणार आहे सॉस. खूप छान लागतो हा सॉस, कारण की कुक तसा पण पिझ्झा जेव्हा बेक होईल तेव्हा ते कुक होणार आहे आणि जास्ती त्याला कुक करण्याची जरूरत नाही, डायरेक्ट आणि इझी आहे रेसिपी. मुख्य म्हणजे आता हा थोडासा हार्ड आहे टोमॅटो, शक्य होईल तर म्हणजे जेवढे राईप असतील टोमॅटो तेवढं चांगलं. एकदम असे लाल आणि एकदम जे असतात ना पिकलेले टोमॅटो ते घ्यायचे आहेत आपल्याला. एक अर्धा कांदा, 2 टोमॅटो घेतलेत, गाजर अर्ध घेतलं आहे, अर्धा कांदा, केचप घालणार आहे याच्यात, छोटी वाटी केचप. याच्यात घालणार आहे थोडा लसूण एक 7 ते 8 पाकळ्या लसणाचा फ्लेवर त्याला छान येतो सॉसला, ते घालणार आहे मी. याच्यात आपण हर्ब्स आणि चिली फ्लेक्स वाटलं तर थोडं नंतर घालू आपण. याच्यात फक्त घालायचं आपल्याला ऑइल आणि थोडंसं पाणी ग्राइंड करायला. सॉस व्यवस्थित ग्राइंड व्हायला पाहिजे म्हणून. ऑलिव्ह ऑइल असेल तर ठीक आहे, नाही तर मग साधं ऑइल आपलं रिफाईंड ऑइल घेतलं तरी चालेल, पण थोडंसं ऑइल टाका, त्याने जेव्हा चवीमध्ये फरक पडतो. आणि जेव्हा सॉस तुम्ही पिझ्झा बेसवर लावता तेव्हा जेव्हा बेकिंगच्या वेळी ते ऑइल ॲब्सॉर्ब होतं आणि ते छान अजून टेस्ट छान लागते. थोडं पाणी जस्ट ग्राइंडिंगसाठी आपल्याला जेवढं लागणार आहे पाणी. पण पाणी का लागणार आहे, कारण की सगळ्या बाकीच्या गोष्टी ड्राय आहेत ना, तर त्या व्यवस्थित ग्राइंड झाल्या पाहिजे म्हणून पाणी घातलेलं आहे आपण. आणि थोडंसं मीठ. सॉस एकदम इझी आहे. तर हा असा ब्राईट कलरचा सॉस आपला रेडी झालेला आहे, एकदम सिंपल आहे. आता काय करायचं आहे, आपण जस्ट जो पिझ्झा आपल्याला करायचा आहे तो लाटून घेऊया. तुम्हाला पाहिजे असेल तर मिनी पिझ्झाच करायचे असतील, छोटे साईज करायचे असेल ते तुम्ही करू शकता, किंवा एक नॉर्मल साईज आपल्या असतात 6 इंच 9 इंच वगैरे तसे. तर आपण पिझ्झा लाटून घेऊया. हा आपण डायरेक्ट करतो आहे, आपण काही बेस वगैरे आधी करत नाही आहे. ते प्रूव्ह व्हायला पाहिजे, एकदम ते जास्ती फुलणार नाही आहे, कारण की प्युअर मैदा जेव्हा असेल तेव्हा ते व्यवस्थित त्याचं तो फुलतो. पण आपण याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे ज्वारीचं पीठ, म्हणून ते फुलणार नाही आहे तसं. ह्याला आपल्याला लाटून घ्यायचं आहे आणि खूप जाड नको, थिकनेस त्याचा जरा पातळच असायला पाहिजे. जसा थिन क्रस्ट पिझ्झा असतो त्या टाईपचा आपण पिझ्झा करतोय. असं ऑलिव्ह ऑइल खाली टाकू.
येस. आता काय करायचं आहे, सॉस घेऊ. अवन प्रीहीट करायला मी ऑलरेडी ठेवलेलं आहे. अवन गरम आहे. साधारणपणे 250 डिग्री 200 ते 250 डिग्रीच्या मध्ये ठेवायचं आहे आपल्याला. अवन गरम करून घ्यायचं आहे पहिले. आणि हा जो सॉस केलेला आहे आपण, याच्यामध्ये गाजर आहे, टोमॅटो आहे, याच्यामध्ये लसणाचा फ्लेवर आहे, ऑलिव्ह ऑइल घातलेलं आहे, मीठ आहे, थोडी साखर आहे, केचप घातलेला आहे आपण. साखरेची जरूरत नाही कारण केचप आहे ऑलरेडी. ह्या सगळ्या गोष्टी घातलेल्या आहेत. कढईला मी थोडी जागा ठेवतो आहे कारण की जेव्हा बेकिंग होईल तेव्हा चीज बाहेर नको यायला आणि थोडा क्रिस्पीनेस एजेसला लागायला पाहिजे, म्हणून थोडीशी जागा मी ठेवलेली आहे कढईला. व्यवस्थित आपण स्प्रेड करून घेतलेलं आहे. टोमॅटो जो सॉस तयार केलेला आहे. आता आपण आंबा कापून घेऊया. आता याच्यावरती आपल्याला टाकायचे चिली फ्लेक्स. चीज आपण प्रोसेस चीज घेतलं आहे, रेग्युलर जे प्रोसेस चीज असतं ते, आणि मोझरेला दोन्ही कॉम्बिनेशन, कारण दोघंही याच्या कॉम्बिनेशनमुळे टेस्ट पिझ्झाला खूप छान येते. आणि मोझरेला पण आज सगळीकडे अवेलेबल आहे, त्याच्यामुळे ते पण तुम्ही वापरू शकता. आणि मोझरेला ज्या ठिकाणी मिळत नसेल त्या ठिकाणी आजकाल पिझ्झा चीज म्हणून चीज मिळतं वेगळं, बऱ्याच कंपनीजचं असतं, ते तुम्ही आणून डायरेक्टली ते पण वापरू शकता. आणि मी चीज कढईला टाकत नाही आहे कारण की कढईला तर मेल्ट होऊन बाहेर येऊ शकतं, म्हणून कढईला टाकत नाही. आणि हे मिक्स हर्ब्स आता मी टाकणार आहे. त्याच्यामध्ये ऑरेगॅनो वगैरे, थाईम वगैरे सगळे असे मिक्स हर्ब्स आहेत. हे पिझ्झावरती आपण आपलं मँगोचं टॉपिंग टाकलेलं आहे आणि चिली फ्लेक्स टाकलेलं आहे. हे बेक झाल्यानंतर खूप भारी लागणार आहे बरं का. याला आपल्याला 20 मिनटं बेक करायचं आहे, साधारणपणे 250 डिग्रीजवर. येस, मी हे बेक करून घेतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. मँगो चिली पिझ्झा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: आंबा, टोमॅटो, कांदा, गाजर, प्रोसेस्ड चीज, ऑलिव्ह ऑइल, मॉझरेला चीज, ज्वारीचं पीठ, यीस्ट, मैदा, साखर, टोमॅटो केचप, मिक्स्ड हर्ब्स, मीठ, चिली फ्लेक्स आणि लसूण. कृती: प्रथम एका बाउलमध्ये ज्वारीचं पीठ घेऊन त्यामध्ये मैदा, मीठ, साखर, पाण्यात भिजवलेलं यीस्ट आणि 1.5 चमचा ऑलिव्ह ऑइल घालून पीठ मळून घ्यावं आणि 15 ते 20 मिनिटं ठेवून द्यावं. गाजराचे तुकडे, टोमॅटोचे तुकडे, अर्धा कांदा, टोमॅटो केचप, लसूण, ऑलिव्ह ऑइल, पाणी आणि मीठ हे मिश्रण मिक्सरमधून एकत्र वाटून घ्यावं. प्लॅटफॉर्मवर पीठ भुरभुरून त्यावर पिझ्झा बेससाठी मळून घेतलेलं पीठ लाटून घ्यावं. बेकिंग ट्रेला ऑलिव्ह ऑइल लावून त्यावर हा लाटून घेतलेला पिझ्झा ठेवावा. या पिझ्झा बेसवर टोमॅटो सॉस पसरवावा. त्यावर आंब्याचे तुकडे, चिली फ्लेक्स, प्रोसेस्ड चीज, मॉझरेला चीज आणि मिक्स्ड हर्ब्स घालून 250 डिग्री सेल्सिअसवर 20 मिनिटं बेक करून मँगो चिली पिझ्झा सर्व्ह करावा. आपली पुढची रेसिपी आहे काजूची रेसिपी आहे, कॅरेमेल चॉकलेट कॅशू नट्स. येस, एक मुलांना आवडेल अशा प्रकारची रेसिपी आहे ही. ॲज अ स्नॅक म्हणून तुम्ही करून ठेवू शकता, डब्यामध्ये भरून ठेवू शकता. आणि इतर वेळी नुसत्या चॉकलेट्स किंवा गोळ्या खाण्यापेक्षा किंवा इतर मुलांना देण्यापेक्षा गोष्टी ज्या दातासाठी खराब असतात त्यापेक्षा ॲटलिस्ट असे घरी बनवून ठेवलेले काजू वगैरे त्याच्यामुळे त्यांना एनर्जी व्यवस्थित मिळू शकते आणि त्यांना डेफिनेटली ही रेसिपी आवडेल. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर रेसिपीला लागणारं साहित्य आहे काजू, आंबा, गार्निशिंगला आपण वापरणार आहोत, साखर, बटर, मध, कोको पावडर आणि व्हॅनिला एसेन्स. एकदम लिमिटेड असं साहित्य आपल्याला या रेसिपीसाठी लागणार आहे. मी 2 पॅन्स इथे ठेवलेले आहेत. सगळ्यात आधी काजू मी इथे रोस्ट करून घेतो आहे. याला व्यवस्थित काजूला आपल्याला रोस्ट करून घ्यायचं आहे. 5-1 मिनटं याला रोस्टिंगला लागणार आहेत. आपण करतो आहे कॅरेमेल चॉकलेट कॅशू नट्स. येस, एक स्नॅकची रेसिपी आहे, ड्राय स्नॅक्स. तर काजू मी रोस्टिंग करायला ठेवलेले आहेत, एक ऑलमोस्ट झालेले आहेत. त्याला 2-4 मिनटं अजून लागणार आहे. आणि सोबतच आपल्याला काय करायचं आहे, इथे थोडंसं कॅरेमल सॉस करणार आहोत आपण. साखर मी मेल्ट करून घेणार आहे, साखर वितळून घ्यायची आहे. ती 2-4 मिनटात
ऑटोमॅटिक हीटनी मेल्ट होणार आहे. मला बऱ्याच वेळा लहान मित्रमैत्रिणी भेटत असतात, कुठेही जातो पार्कमध्ये इकडे तिकडे, तेव्हा ते मला सांगतात की तुमच्या रेसिपी आम्ही बघतो, आम्ही आईला त्या करायला सांगतो आणि आई आम्हाला आवर्जून करून देते ती रेसिपी आणि आम्हाला खूप आवडतात त्या रेसिपी. बघून छान वाटतं की लहान मुलं पण खूप इंटरेस्टनी या सगळ्या रेसिपीज बघत असतात. तर माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला एकच माझं सांगणं आहे की तुम्ही आज लहान आहात तर आई तुमच्यासाठी बऱ्याच काही गोष्टी करत असते, त्या गोष्टीची जाणीव ठेवा. कारण की कसं असतं की आईने लहानपणी गोळ्या खायला दिलेल्या 1 रुपयाची किंमत ही नंतर तुम्ही जे 1000 रुपये कमवता त्याच्यापेक्षा नेहमीच जास्ती असते. या गोष्टीची मात्र तुम्ही जाणीव ठेवा. काजू मस्त रोस्ट झालेले आहेत आणि मी आता गॅस बंद करतो इथे. आणि साखर आता मेल्ट व्हायला लागलेली आहे. साखरेवर थोडंसं त्याला कॅरमल सारखा असा रंग यायला लागला की आपण त्याच्यामध्ये बटर आणि हनी बाकीच्या गोष्टी टाकणार आहोत. आणि हे मेल्ट होतं तोपर्यंत कोको पावडर आपण एका प्लेटमध्ये घेऊया, कारण कोकोचं कोटिंग होणार आहे कॅशू नट्सला. आता साखर मेल्ट झाल्यानंतर त्याला तांबूस रंग आल्यानंतर बाकीच्या गोष्टी आपल्याला टाकायच्या आहे. थोडासा मी व्हॅनिला इसेन्स पण याच्यात टाकणार आहे, कारण की त्याला एक थोडासा असं व्हॅनिलाचा फ्लेवर पण त्याला छान लागेल काजूला म्हणून. आता साखर मेल्ट झालेली आहे ऑलरेडी आणि त्याला तांबूस रंग पण यायला लागलेला आहे. या कोकोमध्ये मी थोडी साखर पण टाकणार आहे, जस्ट एक त्याला एक वरती जेव्हा काजूला साखर आणि कोको लागेल तर त्याचं काजूचं टेक्स्चर छान दिसेल म्हणून. त्याच्यामध्ये आता घालणार आहे मी एक अर्धा चमचा बटर, मध 2 चमचे आणि आता व्हॅनिला इसेन्स एक 2 थेंब व्हॅनिला इसेन्स घालायचं आहे आपल्याला, 2 ते 3 थेंब बस. आणि हे काजू या मिक्सरमध्ये घालायचे. यस, याला व्यवस्थित सगळं कोटिंग झालेलं आहे. बरं, आता हे आपण काजू या प्लेटमध्ये घालणार आहोत. याला व्यवस्थित थंड करायचं आहे आणि काजू एक बघा की वेगवेगळे टाका, एकत्र टाकू नका, म्हणजे जे कोटिंग आहे ते त्याला व्यवस्थित होईल आणि काजू चिटकणार नाहीत. बरं, आता खाली जो सॉस उरणार आहे ना त्याचा आपल्याला वापर करायचा आहे, म्हणजे तो आपण वापर करू शकतो. तुम्ही याच्यामध्ये थोडंसं क्रीम घाला किंवा तुम्हाला जर वाटत असेल तर एक साधं ड्रिंक पण तुम्ही याने करू शकता. याच पॅनमध्ये तुम्ही फक्त दूध उकळून घ्या. आता बस कोटिंग करायचं आहे आपल्याला आणि काजू इकडे काढायचे आहेत कोटिंग झाल्यानंतर. आणि हे तुम्ही जस्ट आणि आपण ड्राय रोस्ट केलेत काजू आधी पहिले. रोस्टिंगमुळे पण त्याचा फ्लेवर वाढतो काजूचा. त्याला तुम्ही सील पॅक करून ठेवू शकता, स्टोअर करून ठेवू शकता. थंड झाल्यानंतर ते अजून क्रिस्पी आणि मस्त होतील काजू. राहत नाही. काजू आता थंड होत आलेले आहेत. थंड झाल्यानंतर ते अजून क्रिस्पी होतील, अजून छान लागणार, क्रंची लागणार एकदम काजू. तयार आहे कॅरमेल इन चॉकलेट कॅश्यू नट्स. साहित्य आणि कृती लिहून घ्या. कॅरमेल इन चॉकलेट कॅश्यू नट्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: काजू, आंबा, साखर, बटर, मध, कोको पावडर आणि व्हॅनिला इसेन्स. कृती: प्रथम काजू भाजून घ्यावेत. एका प्लेटमध्ये कोको पावडर आणि साखर एकजीव करून घ्यावी. दुसऱ्या फ्राय पॅन मध्ये साखर वितळवून घ्यावी. त्यामध्ये 1 चमचा बटर, 2 चमचे मध,
व्हॅनिला इसेन्स आणि भाजलेले काजू घालावेत. हे काजू प्लेटमध्ये पसरवलेल्या कोको पावडरमध्ये घोळवावेत. आंब्याच्या तुकड्यांचं गार्निशिंग करून डेझर्ट सर्व्ह करावं. आज आपण काय केलं, पिझ्झा आणि त्याच्यासोबत आपण मँगोचं कॉम्बिनेशन केलं आणि याची चव मस्तच लागणार आहे. कारण की मी ही डिश पहिले पण सर्व केली आहे गेस्टना आणि आमच्या गेस्टला खूप आवडली होती. त्याच्यामुळे आय एम शुअर असे कॉम्बिनेशन्स तुम्ही काहीतरी करत राहा. काय कधी कधी काय होईल, एखादं कॉम्बिनेशन जमणार नाही, पाहिजे ती टेस्ट आपल्याला आवडणार नाही कदाचित, पण त्यातनं आपण शिकतो ना नवीन. कारण की मग आपल्याला हे तर लक्षात येतं की पुढच्या वेळी कुठले इन्ग्रेडियंट टाकायला नको किंवा कुठला बदल करायला पाहिजे. त्यातनं आपण आपल्या रेसिपीज आहेत त्या परफेक्ट होत जातात है ना. आपण रेसिपी बुक्स वगैरे रेफर करू शकतो, त्याच्यामध्ये दिलेलं असतं की काय करावं, पण ॲक्च्युली काय करू नये हे आपण किचनमध्ये काम करता करताच शिकतो. आणि त्याच्यानंतर आपण आपल्या कामामध्ये म्हणा किंवा रेसिपीज त्याच्यामध्ये आपण त्याच्यात आपलं प्रावीण्य होतं किंवा आपण परफेक्ट होत जातो. तर अशा प्रकारच्या रेसिपीज करायचा मला तर छंद आहे आणि आय एम शुअर तुम्ही पण या रेसिपीज नक्की ट्राय कराल आणि तुमच्या रेसिपीज पण मला नक्की कळवा बरं का. म्हणजे तुम्ही केलेल्या वेगळे कॉम्बिनेशन्स काय असतील तर ते मला कळवा. मला पण बघायला आवडतील आणि आवडलेली रेसिपी आपण इथे पण करू किचनमध्ये. तर आजच्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या हे मला नक्की कळवा आमच्या या पत्त्यावर. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. आता एपिसोड संपायची वेळ झाली आहे, पण नो वरीज, पुढच्या भागात आपण भेटणारच आहोत. तोपर्यंत मी काय करतो की 2 मस्त इंटरेस्टिंग रेसिपीज तुमच्यासाठी डिझाईन करून ठेवतो. तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंडित किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे.